आज ना पहिल्यांदा वेळेस ना मी फर्स्ट टाइम बीटचा हा ज्यूस करून पिणार होते. कसा लागतो हे तर मला अजून माहितीच नव्हतं, पण पहिल्यांदा वेळेस पिणार होते आणि मिक्सरमधून छान असा ज्यूस तर काढला आणि पिऊन सुद्धा पहिला छान लागला. पण पहिल्यांदा पिल्यामुळे ना माझं थोडंसं तोंड वाकडत झालं होतं. आणि इथं पहा कोंबड्यांसाठी खुरडा केला होता आणि त्या खुरड्यामध्ये जाऊन ना आमचा शेरू कसा आराम करत होता, कारण त्याला खूप छान आणि गार लागत होतं तिथं. त्याच्यानंतर आमचा अचानक प्लॅन ठरला की आम्हाला ना आमच्या जुन्या शेतामध्ये जायचं आणि तिथं गहू केला होता. आणि हे पहा माझ्या आजोबा असताना त्यांनी लावलं होतं हे नारळाचं झाड. आजोबा गेल्यानंतरच त्याला एवढे सारे नारळ आले की विचारच करू नका. आणि झाड पण एवढं वरती गेलंय ना की नारळ सुद्धा काढायचं म्हणजे हात सुद्धा तिथं पोहोचणारच नाही, बांबूनीच काढावं लागेल. आणि हे आमचं जुनं घर, ह्या घरामध्ये आम्ही कसं राहिलो ते आम्हालाच माहिती. आणि एवढी एवढीशा रूमा होत्या, खूप सारे दिवस आठवतात त्या शेतातले. लवकरच लॉंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअरच करेल. आणि हे माझ्या मागे जे चिक्कूचे झाडं आहेत ना ते पण माझे आजोबा असतानाचे आहेत. आणि त्यावेळेस ना आम्ही खूप लहान होतो. चला मग आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये.